साथेन. कालपासून महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती हळहळला. कालपासून प्रत्येकाच्या मनात दुःख आहे, प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अश्रू आहे. अन्नाचा कण सोडा, कोणी पाण्याचा घोटही त्याच्या घशाखाली गेला नाही. ही अवस्था माझीच नाही, तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीची झाली, प्रत्येक मराठी माणसाची. काल सर्वजण आपण आपल्या कामाच्या गोंधळामध्ये असताना, काल आम्ही सर्व मीडियावाली लोक हे बघत होतो की महाराष्ट्रात वेगवेगळ्या घडामोडी घडल्या आहेत. कोणती बातमी आता कव्हर करायची याचा विचार सर्वजण करत होतो. आणि अशी एक बातमी कानावर आली की ती बातमी कानामध्ये एखादा बॉम्बस्फोट घडावा इतकी भयंकर होती. हृदयाला चटका बसावा अशी बातमी होती. आणि ती बातमी होती अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये झालेलं. क्षणभराला विश्वास बसला नाही. असं वाटलं की सगळी गोष्टी खोट्या आहेत. आणि असं वाटलं कुठून तरी एक फोन यावा, म्हणजे अजूनही असं वाटतंय की कुठून तरी एखादा फोन यावा, एखादी बातमी यावी आणि कळावं की अजितदादा सुखरूप आहेत. खरं तर बहुजनांचं सत्तेतलं नेतृत्व आपण सर्वांनी गमावलं. अजितदादांचं निधन ही बातमी जेव्हा ऐकली तेव्हा मनात एक पहिला विचार आला की आज महाराष्ट्राने आपलं सत्तेतलं बहुजनांचं नेतृत्व गमावलं. कुठल्याही बहुजन मुलाला, कुठल्याही बहुजनाच्या नागरिकाला, माणसाला, बहुजन समाजाच्या व्यक्तीला आपलं काम सत्तेत बसलेली लोक करू शकत नाहीत असं वाटलं की एक आशा त्याच्यामध्ये मनामध्ये असायची की अजितदादा आपलं काम करतील आणि बारामतीत बसलेला आपला तो वाघ आपलं काम करेल. आज तो आपण गमावला. अजितदादांचं एक वैशिष्ट्य आपण नेहमी हरलं पाहिजे, त्यांच्या जीवनातून घेतलं पाहिजे. ते वैशिष्ट्य काय? तर दादा 6 वाजता उठून काम करायचे. काय गरज होती त्या माणसाला 6 वाजता उठायची? या जगातलं असं कोणतं ऐश्वर्य होतं की ते अजित पवारांकडे नव्हतं. पण जनतेसाठी काम करता करता हा माणूस गेला. दादा कायम म्हणायचे की मी आहे तिथपर्यंत तुमच्यासाठी काम करेल आणि तुमच्या भल्याचंच काम करेल. आणि खरंच या माणसाने आपल्या भल्याचं काम केलं. काल ही बातमी ऐकल्यानंतर मनात विचार आला की दादा गेले म्हणजे बहुजनांचं नेतृत्व गेलं. आता कोण वाली महाराष्ट्राला, बहुजनाला? आपली कामं कुणाकडे न्यायची? कुणाकडे आशेच्या दृष्टिकोनातून? सरते शेवटी काळाच्या प्रतलावर काही गोष्टी आपल्याला मान्यच कराव्या लागतील. पण अजूनही विश्वास बसत नाही की दादा आपल्यातून गेले. असा दुर्दैवी अंत लोकांसाठी जगलेल्या माणसाचा व्हायला नको होता. अशा या विकास कामाच्या महापुरुषाला, कामाच्या माणसाला बाबासाहेबांचे विद्यार्थी आपल्या चॅनलकडून, आपल्या परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली, भावपूर्ण आदरांजली.